नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीबाई रुसलेली असते तेव्हा अर्जुन तिला बनवायला जातो. बायको ये बायको, पण सायली म्हणत असते, का मी नाही बोलत आता कोणाशी, पण आता या सगळ्यांना तिच्यासाठी सरप्राईज करायचं. मग तिला सांगून काय गंमत म्हणून आता हे सगळे कोणीच भाव देत नसतात. सायलीला अर्जुन जेव्हा तिला बायको बायको म्हणत असतो तेव्हा सायली खुश होते आणि विचार करते, आता बरे आले, माझी समजूत काढायला जा, आता मी बोलणारच नाही. पण हे कोणीच तिला भाव देत नाही बर का. आता हे सगळे आपल्या कामाला निघून जातात. प्रतापराव आपल तिच्या जवळ येतात. तिला वाटत आले, आता बाबा समजवायला मला, पण आता ते पाणी पितात आणि चुपचाप निघून जातात, कारण हे मागून खाण करत असतात. सगळे तिच्याशी बोलू नका बोलू नका. तिच्याशी मस्त दाखवला सीन. कल्पना म्हणा, अहो चला खोलीत चला. सुमन पण निघून जाते. मग अस्मिता म्हणते, हा मी स्मिताला झोपवते. आता अर्जुन म्हणतो, चल चैतन्य, आपल्याला किती काम आहे, चल चल. एक एक करून सगळे निघून जातात. आता राहायला सायला अश्विन बर का. एकटा तिथे बिचारा अश्विन. सिच्युएशनमध्ये सगळ्यात पुढे कस काय येत, कोणास म्हणजे मागे राहून पुढे. अश्विन आता सायलीकडे बघतो, सायली त्याच्याकडे बघते. मग अश्विन म्हणतो, अश्विनने आता त्याचा फोन बाहेर काढला. हा हा हो आलो आलो, अहो मेडिसिन द्या त्यांना, असं फोनवर बोलत बोलत निघून जातो. सायलीला बिचारीला कोणी भाव दिलेला नाहीये सध्या. आता सरप्राईज द्यायचं म्हटल्यावर कसं ब्र कोणी सांगेल हिला. मग सायली वैतागते बर का आणि विचार करते, काय ब्रू, याला काय अर्थ आहे, कोणी माझा रुसवा पण काढत नाहीये. ठीक आहे ठीक आहे, तुम्हा सगळ्यांच काय चाललंय मला सांगायचं नाहीये. ठीक आहे ठीक आहे, मी पण हट्टी आहे, मी पण बरोबर शोधून काढेल तुमचं काय चाललंय. आणि मंडळी, त्यांनी ना आज प्रियाचा सीन फारच भयंकर दाखवलाय ब्र का. प्रियान आता खूप अशी जेलस पण होती आणि अशी ती तडखड तडखड करते. सुरुवातीला असं दाखवलं त्यांनी प्रिया जेलमध्ये बसलेली असते आणि विचार करत असते की ती जेव्हा तन्वी बनून त्या किल्लेदारांच्या सुभेदारांच्या घरात राहत होती, वावरत होती, तेव्हा ती पैशात लोळत होती. काय काय सुख तिच्या पायाशी लोळत होते आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तिला आणखीन कसं तरी होत असतं. आणि ती विचार करत असते, तन्वी सुभेदारांसाठी किती महत्वाची आहे हे मला माहिती आहे. तिला ते आठवत होत सगळं. तिने आतापर्यंत तन्वी बनून काय काय सुख उपभोगलेली आहे, आता ती ते सगळं आठवते आणि बोलत असते मनाशीच, तन्वी किल्लेदारसाठी किती महत्वाची आहे, मी स्वतः अनुभवलंय. आता सायली तर पैशाच्या राशीवर लोळत असेल, तो किल्लेदार तिला पैशाने मडवेल, सोन्याने मडवेल, आणि मी इथे अडकले असं करून ती मोठ्या मोठ्याने त्या ओट्यावर अशी जोरजोरात हात मारत असते बर का. तेवढ्यात ती कॉन्स्टेबल येते आणि ओरडते तिच्यावर, ए काय काय चालू असं, तुझं नेहमी काय आडा करतेस, 2 जीवा वाची हे तरी लक्षात ठेव. प्रियाम म्हणत असे, या बाळाचा ना मला काहीच उपयोग नाहीये, त्याचा बाप पण येत नाही त्याला भेटायला. ती कॉन्स्टेबल म्हणत असे, हे घे अग बाई जेवून घे. आता प्रिया ते ताट घेते आणि फेकून देते बर का. ती कॉन्स्टेबल ओरडून म्हणते, अग काय काय करतेस तू. प्रिया म्हणत असते, ती सायली तिकडे सुखात लोळताना इकडे माझ्या घशाखाली एकतरी घास उतरेल का हे ताई, मला तुझा मोबाईल दे ना. ती कॉन्स्टेबल म्हणत असते, सोड सोड का काय चाललंय, तुझं एका कोपऱ्यात बसून रहा. प्रिया आता तिला इमोशनल करते, रडते पडते आणि म्हणते, असं काय करतेस ताई, तू मावशी आहे ना या होणाऱ्या बाळाची. अगं तू मला मोबाईल नाही दिलास ना, तर मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून बसेल. मग ती कॉन्स्टेबल इकडे तिकडे बघते आणि म्हणते, तू माझी नोकरी घालवणारच एक दिवस. घे बाई घे मोबाईल, बोल पटकन, कोणाला बोलायचं ते. प्रियाने आता राकेशला फोन लावलाय बर का. प्रेक्षकांनो, म्हणजे त्यांनी असं दाखवलं प्रेक्षकांनो की प्रियाची नुसती तडखड तडखड होतीये. सायली सुखात हे तिला बघवत नाहीये, बाकी काही असो का नसो, म्हणजे तिची सगळी सुख सायलीला मिळाली
ना पण चुली खरंतर या सगळ्या सुखांवर सायलीचाच अधिकार आहे हीच डल ला मारून बसली होती. सायलीच्या सुखावर असो. आता तिने राकेशला फोन लावला. बर का राकेश म्हणतो. हॅलो, कोण बोलते? प्रिया म्हणते. मी बोलते. प्रिया, तुम्हाला सांगितलं होतच ना राकेश, सायलीसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन होणार. त्यात काय काय होणार आहे ते सांग मला. राकेश म्हणतो. मला काही माहिती नाहीये. नेमकं आईशी माझं थोडंच बोलणं झालं. आईने थोडंच काहीतरी सांगितले. प्रिया म्हणते. प्रिया राकेशवरवर ओरडते आणि म्हणते, मला काहीच्या काही कारणास सांगू नकोसा त्या साहिलीसाठी काय काय प्लॅन होणार आहे, कस प्लॅन होणार आहे, सगळे डिटेल्स मला दे राकेश. उद्या काय काय होणार आहे त्या सायलीच्या सेलिब्रेशनमध्ये मला सगळं सांगायचं हो. तर तू त्या सुमनला विचार. तू काही कर पण मला थोडासा तरी उपयोगी पड राकेश. असं म्हणून ती फोन कट करते. बर का. मग ती कॉन्स्टेबल म्हणत, बाई झालं का नाही तुझं मग? प्रिया तिला फोन देऊन टाकते. आणखीन एक सीन दाखवला त्यांनी प्रियाच्या पुढे. प्रेक्षकांनो, तुर्तास तरी त्यांनी एवढंच दाखवलं म्हणजे प्रियाला सायलीबद्दल किती असूया आहे, किती तिला सायलीबद्दल राग आहे हे त्यांनी त्या पुढच्या सीनमध्ये दाखवल्या. बघा आता इथून पुढे आपण बघतोय पूर्णाजी सरप्राईज काय करायचं हे विचार करत असतात. एकट्याच खोलीत बसून तेवढ्या तिथे सायली येते. बर का. आणि पूर्णाजीच्या समोर हा असा आईस्क्रीमचा बाऊल येतो. पूर्णाजी खुश होतात. सायली आता पूर्णाजीला लालच देते. बर का. प्रेक्षकांनो, आता पूर्णाजी ते आईस्क्रीमचा बाऊल बघून खुश झालेले असतात आणि आईस्क्रीमचा बाऊल बघून म्हणतात, अग बाई किती गुणाची ग माझी तन्वी. सायली म्हणते. पूर्णाजी, मला माहिती आहे तुला आईस्क्रीम खूप आवडत ना. खा. अग त्यात साखर पण नाहीये. तू भरपूर खाऊ शकतेस. खा. आता पूर्णाजी एक घास खाणार तेवढ्यात सायली म्हणते. काय पूर्णाजी, मघापासून तुम्ही काय बोलताय? आता तिकडून चैतन्य, अर्जुन आणि अश्विन पूर्णाजीला खुणवतात. बर का. काही सांगू नको म्हणून पूर्णाजी त्यांना बघतात. बर का. आता सायली मागे बघते तोवर ते गायब झालेले असतात. एकदम असे एका सेकंदाची झलक ते दाखवतात. पूर्णाजी म्हणतात, अच्छा तर म्हणजे आमचं काय प्लॅनिंग चाललंय म्हणून आईस्क्रीम खाऊ घालून माझी उलट तपासणी घेतेस का? सायली म्हणते. नाही पूर्णाजी, मी कशाला उलट तपासणी घेऊ तुझी? पूर्णाजी म्हणतात. नाही घ्यायची गरज पण नाहीये. आता तिकडून पुन्हा अर्जुन, चैतन्य असे थम्स अप दाखवतात पूर्णाजीला. पूर्णाजी म्हणतात, अगं आम्ही ना फक्त तू तन्वी आहेस हे सगळेजण आनंदात आहेत ना, असं आम्ही सगळे एकमेकांमध्ये बोलतोय, बाकी काही नाही. प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड टीव्हीवर नक्की बघा. हा पूर्णाजी जेव्हा अशा मागे बघत असतात ना तेव्हा सायली पण मागे वळून बघते. पण तोवर अर्जुन, चैतन्य आणि हा अश्विन तिघे जण गायब झालेले असतात. सायली बघेपर्यंत आता सायली नाराज होते. बर का. पूर्णाजी म्हणतात, अगं बस तन्वी, कुठे चाललीयस? मग सायली म्हणते, नाही येते मी. पूर्णाजी म्हणतात, अग आईस्क्रीम तरी का माझ्यासोबत? बस तन्वी पण ती आता येते प्रतापरावांच्या खोलीत. पण पूर्णाजीला मिळून गेल आईस्क्रीम. प्रतापराव पण विचार करत असतात काय करावं, प्लॅनिंग कसं करावं. एवढ्या सायली येते बर का प्रतापरावांकडे आणि म्हणते, बाबा तुमचं काय चाललंय? हो नक्की बाबा, मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून कोणती काही लपवणार नाही. सांगा ना बाबा, काय लपवताय तुम्ही सगळे माझ्यापासून? प्रतापराव म्हणतात, नाही गो बेटा, तसं काही नाही. आता सायली इमोशनल ब्लॅकमेल करते बर का प्रतापरावांना आणि म्हणते, मामा सांगणारे किती लाड करायच तू लहानपणी माझे. आज एक छोटीशी गोष्ट विचारते तर तू सांगत नाहीयस. सांग ना काय लपवतोयस तू? प्रतापराव म्हणतात, अच्छा म्हणजे मस्का मारायचा असेल तर मी बाबाचा मामा झालो का? अगं असं काही डिस्कशन करत नाहीय आम्ही स्पेशल वगैरे. सायली म्हणते, सांग ना रे मामा, काय चाललंय तुमचं? सांग ना प्लीज. प्रतापराव म्हणतात, अरे बेटा तुझ्यापासून काय लपवणार आम्ही? आता हे काय? सायलीच्या मागावरच अश्विन, चैतन्य प्रतापरावांना पण खाणाखुणा करत असत. सांगू नका म्हणून प्रतापराव आता मागे बघत असतात.
दरवाजाकडे, तेव्हा सायली पण मागे वळून बघते तोवर अर्जुन चैतन्य गायब झालेले असतात. ही वळेवळेपर्यंत फार भारी दाखवला बर का प्रेक्षकांनो. ही गंमत जम्मत. मला ना आज ठिपक्याच्या रांगोळीचा एपिसोड बघते असं काहीतरी फील झालं बघा. त्यात असंच दाखवायचे ना ते जॉईंट फॅमिलीची गंमत वगैरे. तर प्रतापराव आता सायलीला म्हणतात, अगो मला ना क्लायंटला कॉल करायचा, आणि असं म्हणून फोनवर बिझी होतात सायली. तिथून पण निघून जाते आणि आता अस्मिता आणि कल्पनाच्या खोलीत येते. म्हणजे अस्मिताच्या खोलीत कल्पनाताई असतात. या दोघींना ती पकडते. आता या प्लॅन काहीतरी बोलत असतात तेव्हा सायली यांना पकडते ते बरोबर आणि म्हणते, तुम्ही काय प्लॅन करताय, माझ्यापासून लपवत आहे ना? सांग ना अस्मिता, तू तरी मला सांग ना, मला का सांगत नाही आहात? तुमचं काय प्लॅनिंग चालू आहे? सांगा सांगा अस्मिता. तुला माझी शपथ अस्मिता म्हणते. काही अस्मिता म्हणते, छोट्या छोट्या गोष्टीवर शप काय घालतेस काही? पण कल्पनाताई म्हणतात, शपथ मोडली म्हणून. बघ बोल बरं पटकन सायली म्हणते, मग मला सांगा ना काय प्लॅनिंग करताय तुम्ही? आता तिथे पण अर्जुन चैतन्य सगळे आले. बर का नाही नाही म्हणतात कल्पना. ताईंना सांगू नका म्हणून खिडकीतून आता स्मिता म्हणत असते, अग सायली तू चिडची नको करूस. सायली म्हणते, तुम्ही काय करताय सांगा ना, मग माझ्यापासून का लपवताय? आता कल्पनाई म्हणतात, अगं बाई तू आधी शपथ सोडली म्हणून म्हण बरं. सायली म्हणते, बर सुटली शपथ हातात तरी सांगा ना काय बोलताय तुम्ही? काय ठरवताय मला कसं कळेल? आता बघा तो अर्जुन दिसतोय का प्रेक्षकांनो? खिडकीतून अस्मिता म्हणत असते, आम्ही उद्याचा प्लॅन करतोय. अगं उद्याचा मेनू पावसाळ्यात पालेभाज्या नाही ना करू? आता या काहीच्या काही बोलायला लागतात त्यामुळे सायली तिथून निघून जाते. ते सायली गेल्यावर या हसायला लागतात. आता सायली वैतागते बर का आणि विचार करते, मला कोणीच काही सांगत नाहीये. जा नका सांगू, मी ना बाहेर जाते. सेजमध्ये मी कोणाशी बोलतच नाही, बरोबर येतील मग माझ्याशी बोलायला असं म्हणून सायली आता तिथून निघून जाते. बर का मग अर्जुन चैतन्य आणि अश्विन तिघे तिच्या मागावरच असतात. सायली गेल्याची खात्री करतो अर्जुन आणि पुन्हा हे सगळे डिस्कशनला लागतात. आता तिथेच बसले बर का हे सगळेच्या सगळे त्या हॉलमध्ये देवघराच्या समोर. अर्जुन म्हणतोय सगळ्यांना, काय आपला असाच वेळ जातोय, काही आयडिया सुचत नाहीय, नुसता लॉस होतोय. अस्मिता म्हणते, हो ना काही सुचतच नाहीये आपल्याला. मग अर्जुन म्हणतो, आपण ना एक काम करूया, सायलीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करूया. कल्पनाताई म्हणतात, म्हणजे काय करायचं रे? अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे तन्वीला काय काय आवडतं? तन्वीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजे तिला काय काय आवडत असतं? सायलीला काय आवडतं काय नाही? तन्वीला काय आवडतं? मग या कल्पनाताई म्हणतात, अरे सायलीला ना प्रेम आवडतं. पूर्णाजी म्हणतात, अरे सगळे पोटभर जेवले की तिला फार आवडतं, तिच्या हातच सगळ्यांनी खाल्लं ना की तिला खूप आवडतं. अर्जुन म्हणतो, ह बरोबर पूर्णाजी, सायलीला सगळ्यात जास्त तिची मांस आवडतात. मग प्रतापराव म्हणतात, करेक्ट. अर्जुन म्हणतो, तिची मांस तिच्या आजूबाजूला असली ना की ती खूप खुश असते, तिला खूप आवडत. या सगळ्यांच्या गोतावळ्यामध्ये मग आपण ना तिच्यासाठी असंच काहीतरी प्लॅन करूयात. अश्विन म्हणतो, अरे दादा एवढंच का? मग अर्जुन म्हणतो, अरे माझ्या बायकोला ना खूप अशी मोठी मोठी गिफ्ट्स आवडत नाहीत. अश्विन, तिची मांस तिच्याच्या आजूबाजूला जरी असली ना तरी ती खुश होते. एकाच वेळेला सगळी मांस तिच्या आजूबाजूला असली ना तर तिला खूप छान वाटेल. पूर्णाजी म्हणतात, बरोबर रे अर्जुन, पटते मला. तू नक्की काय करणार आहेस? पण मग आता ते विचार करताय नक्की करायचं तर काय करायचं? आता सगळी माणसं जवळ असायला हवी. असं काय करायला हवं? आणि मग या सगळ्यांना एकसाथ आयडिया सुचते आणि हे सगळे एकसाथ ओरडतात आयडिया म्हणून आणि ते डिस्कस करणार. तेवढ्या सायली येते पुन्हा. मंडळी, काल तुम्ही सायलीला म्हणजेच आपल्या लाडक्या अभिनेत्रीला जुई गडकरीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभारभर थँक्यू. काय आहे ना प्रेक्षकांनो, आपल्या शुभेच्छा
तिच्यापर्यंत नक्की पोहोचल्या असं मी समजते मंडळी. आपल्या लाडक्या अभिनेत्रीने तिच या आयुष्यात खूप सुख समृद्धी आणि यश संपादन करावं अशा आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा तिच्या पाठीशी कायम आहेतच. प्रेक्षकांनो चला तर मग आता पुढे बघूयात काय घडणार आहे नेमक मालिकेत. तर आता हे सगळे डिस्कस करायला लागतात तेवढा तिथे सायली येते आणि हे सगळे दचकतात. सायली आल्यावर सगळे भांबावून बघायला लागतात तिच्याकडे. सायली म्हणते, आता काय चाललंय? तुमच्या सगळ्यांचं सांगता की नाही? मला काय बोलताय तुम्ही सगळे? मग बोला आता बघा. तर मंडळी, मी म्हटलं ना मगाशी तुम्हाला प्रियाचा आणखीन एक सीन दाखवला. त्यांनी आज प्रिया नाता तिथे जेवायला आलेली असते बर का. आता सगळेच कैदी बाहेर जेवायला आलेले असतात प्रियासोबत. त्यातली एक कैदी जरा हुशार असते, जास्ती हुशार असते. तिला असं वाटतं की उगाचच प्रियाला त्रास द्यावा. आता महिपत्ता कसे त्रास देत होते बाकीचे ते कैदी मागे जेलमध्ये दाखवला त्यांनी तसंच. त्यातली ही एक अशी कैदी ती प्रियाला म्हणत असते, "ए खायचं नाही का तुला?" प्रिया अशी नुसती शब्द बसलेली असते ना, ती जेवत नसते पण हातात ताट घेऊन बसलेली असते. मग ही कैदी प्रियाजवळ जाते आणि म्हणते, "काय खायचं नाही का तुला? ताट देऊन टाक ना मग." "अग तुझ्याशी बोलते मी, काय घे तुला ऐकू येत नाहीये का? तुला खायचं नसेल तर थाळी दे. इकडे कान फुटले काग तुझे, आण इकडे." असं म्हणून आता ती थाळी उचलते बर का प्रियाच्या हातातली आणि प्रिया मोठ्याने ओरडते, तिला थांब असं म्हणून. ती त्या कैदीकडे बघायला लागते. आता ती कैदी मागे वळते ना, तर त्या कैदीमध्ये प्रियाला सायली दिसते बर का प्रेक्षकांनो. आणि ती एवढी धोपटते त्या बाईला, अरे बापरे विचारूच नका. पण तत्पूर्वी त्यांनी आता एक छोटासा सीन दाखवलाय सायलीचा. पुन्हा एकदा सायली आता वैतागलेली असते खूप. कोणी काही सांगतच नाहीये तिला म्हणून ती सारखी फेया मारत असते आणि विचार करत असते, काय हे सगळं असं करता मला? मी कधी लपवते का यांच्यापासून काही? पण हे का लपवतायत? तेवढ्यात अर्जुन येतो बर का. सायली त्याला म्हणते, या ना, या तुमचीच खोली आहे, या बसा बसा. अर्जुन म्हणतो, हा अगं मला जरा काम आठवलं, आलो पूर्णाजी आलो. सायली आता त्याला धरते बर का आणि म्हणते, ओ थांबा, जाऊ नका कुठे. पूर्णाजीने हाक मारलेली नाहीये तुम्हाला. सायली आता त्याला खाली बसवते आणि म्हणते, इकडे बसा बर खाली आणि मला व्यवस्थित निमूटपणे सांगा की तुमचं काय चाललंय आणि मला बिलकुल काही कारण द्यायची नाहीयेत. मला पटकन सांगा काय चाललंय तुमचं आता. अर्जुन पकडला गेला सायली कडन. सायली म्हणत असते, सांगा म्हटलं ना, पटकन सांगा मला काय चाललंय ते. अर्जुन आता विचार करतो, अरे देवा आता मला मदत कर, मी पकडला गेलोय, आता मी काय करू मदत कर मला. असं सायली असं काहीतरी गंमत दाखवली त्यांनी अर्जुनला. तर आता सायलीला सरप्राईज सांगायचं नाहीये पण आता काय करणार तो आता बघा. त्याने बरोबर टाळले तिला. पण पुढच्या सीनमध्ये आता तत्पूर्वी त्यांनी तो प्रियाचा सीन दाखवलाय बर का. प्रिया आला आता असं वाटते की ती कैदी म्हणजे सायलीच आहे. आता ती जोरात तिच्या अंगावर धावून जाते बर का आणि म्हणते, तू इथे काय करतेस सायली? मी तुला सोडणार नाही. तिने अशी वेणी धरलेली असते बर का तिची आणि म्हणत असते, सायली मी तुला सोडणार नाहीये. आता तिकडन ती कैदी म्हणत असते, सोड मलाला सोड. आणि तिला असा भास होत असतो की जसं काही सायलीच म्हणते, सोड प्रिया सोड. तिने ना आता गळा दाबलेला असतो बर का त्या कैदीचा आणि तिचं डोकं पण आपटते बर का. ती भिंतीवर जोरात आणि म्हणत असते, मी तुला सोडणार नाही सायली, जीव घेईल मी तुझा जीव घेईल. म्हणजे तिला किती राग आहे सायलीबद्दल. हे या सीनमध्ये त्यांनी ती आता गळा दाबत असते सायलीचा आणि म्हणते, मी तुला तन्वी बनवू देणार नाही. तू मला तन्वी बनू दिल नाही ना, मी तुला मारून टाकीन मी तुला. आणि मग सगळ्या बाकीच्या कैदी धावत येतात त्या बाईला वाचवायला. प्रियाला असं वाटत असते की तिच्या समोर जी कैदी आहे ती सायलीच आहे म्हणून ती तिला मारत असते बर का आणि म्हणत असते,
मी तुला सोडणार नाहीये सोडणार नाहीये मी तुला शेवटपर्यंत. ती तिच्या गोळा सोडत नाही बाई. जेव्हा सगळ्या बाया येतात आणि त्या बाईला सोडतात कैदीला तेव्हा तिच्या हाताची पकड जरा ढिल्ली होते. पण ती बाई ओरडते, ही बाई येडीबेडी आहे का काय धराईला. पण प्रिया मात्र अजूनही रागानेच बघत असते बर का त्या बाईकडे. तिला असं वाटत असत की ती सायलीच आहे. आई बापरे अवघडच प्रेक्षकांनो. पुढे आता सायली अर्जुनला अजूनही विचारतीच. सांगा मी तुम्हाला विचारलंय ना काहीतरी मला उत्तर हवी आहे. आताच्या आता अर्जुन म्हणतो माझी बायको अशी बोलते का कधी माझ्याशी. माझी बायको किती चांगली आहे ही तुझ्यातली. तन्वी डोकावून बाहेर येते आणि अशी वागते माझ्याशी. जा बाबा मी अशी दादागिरी नाही खपून घेणार अस सांगून ठेवतोय मी. सायली त्याला उत्तर देते. सायली बोलते तेव्हा तुम्हाला कळत नाही ना. आता तन्वी जेव्हा भांडण उकरून काढते तेव्हा तुमच्या लक्षात येईल. बोला म्हटलं ना बोला. अर्जुन म्हणतोय बघ माझ्यावर अशी दादागिरी नाही करायची. असं नाही करायचं सायली. सालीच्या नव्यावर अस कोणी लागवल ना तर सायली खपून येणार नाही बर का. सायली त्याला म्हणते सायली तन्वी करून वेळ नका घालवू. मीच सायली मीच. तन्वी आहे विसरले का तुम्ही. अर्जुन म्हणतो अरे हो आलं की लक्षात. अगं हो मला माहिती आहे पण माझी जी बायको आहे ना ती तन्वी नाही. तन्वी जी आहे ना ती सायली. सायली म्हणते बस पुरे करा आता. मूळ प्रश्न काय चाललाय तो सांगा. त्याच उत्तर द्या खाली काय शिजते. अर्जुन आता टाळाटाळ करतो गंमत करतो आणि म्हणतो प्रश्न कोणता काहीच नाही. कुठे काय चाललं. प्रॉमिस काही नाही चाललं. सायली चिडून म्हणते मी ना आता बोलतच नाही तुमच्याशी. जा तिकडे आता. मला सांगितलं नाही ना तुम्ही ज्या. अर्जुन आता मोठ्यानेच बोलतो बर का आणि हाणतो बापरे नाही बोलायचं म्हणते आणि किती बोलते ही. सायली चिडते आता आणि म्हणते तुम्ही आता मला गुहेत धरताना बर ठीक आहे ज्या. आता खरंच बोलत नाही मी असं म्हणून ही तणखण करते आणि झोपून जाते. अर्जुन थोडासा इमोशनल झालेला असतो. त्याला वाटत असते की हिला सांगून टाकावं आता. पण तरी या सगळ्यांनी फार पेशन्स ठेवले बर का सायली पासन सरप्राईज लपवण्यासाठी. तेच काय ते त्यांनी काल आणि आज आपल्याला दाखवलाय. धिंगाळा अर्जुन आता विचार करतो नको बाबा आता हिच्या जवळ गेलो ना मी तर पुन्हाही प्रश्न विचारेल पण तसंही हिला सरप्राईज मिळाल ना उद्या की हिचा सगळा राग निघून जाणारच आहे असं अर्जुन मनातल्या मनात बोलत असतो. आणि मग गपचूप तो लाईट बंद करतो आणि झोपून जातो. बर का सायली झोपलेली नसते बर का झोपायचे नाटक करत असते आणि मनात विचार करते काय बाई हे माझी समजूत घालायला पण नाही आले. माझ्याशी बोलत पण नाहीयेत. अर्जुन आता विचार करत असतो मनात. दोघे पण जागेच असतात. तो विचार करत असतो की बायको आता तू फक्त उद्याची वाट बघ. उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे असं म्हणतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.